तेव्हा आपला रियाज अजून रियाच्या डोक्यावर काय केस आलेले नाही बरं का. आज आहे सोमवार. भाऊ तू कुठे जाणार आहे? पनवेल. त्याचं कालच बुकिंग झालं होतं, आपलं आता सकाळी झालंय. आपण जातोय छत्रपती संभाजीनगर. त्या अगोदर त्याला सोडण्याच्या अगोदर आपण त्याला चहा पाजूया आज, कारण बिचाराला खर्च करायला त्याची हालत पाहिजे कच झालेली. हा आहे आमचा राजस्थानी ढाबा चेन्नईचा. तुम्ही आले असाल कधी तर कमेंट करा, कारण की याचं लोकेशन मला माहित नव्हतं. रियाजनं मला पाठवलं याचं लोकेशन, त्यावेळेस आपण इकडे आलो डायरेक्टली. लक्षात नाही राहत राव, वर्ष 6 महिन्याला एकदा येणारा माणूस काय लक्षात ठेवणार. आलोय आपण चहा घेऊया, त्यानंतर निघूया आपला गाडी भरण्यासाठी. रियाज आला होता परवा दिवशी, आपण आलो होतो काल. मी ही गाड्या एक सोबतच भरायला चालल्या एकाच साईडला आहे. त्याचा 35 किलोमीटर भरायला जायसाठी आणि आपला हे 30 किलोमीटर. चला तो निघालाय फास्ट, आपण देखील निघूया. भरायला पोहोचलोय कंपनी. तुम्ही कंपनी बघू शकता, कल्याण इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन. गाडी लावली आहे भरायला आपली. बाकीचा अपडेट गाडी भरून निघाल्यानंतर. ओके, आपल्या गाडीत आलाय माल एवढा 22 बॉक्स. कारण की याचं भाडं आपण घेतलंय मित्रांनो 22,000 रुपये छत्रपती संभाजीनगरचा. की माल तुम्ही बघताय नेमकं गाडी किती खाली आपली. पेपर भेटू सर वाट बघ नाही काय. चेन्नई पासून 15 किलोमीटर बाहेर आलो होतो आपण भरण्यासाठी. दुपारचे 2 आपल्याला पेपर वगैरे सर्व भेटलेले आहे. आणि आपण आता पाठवण्याच्या चक्करमध्ये नाही पडत, कारण आपल्याला परवा दिवशी सांगणार गाडी कुठली वागणार आहे आपल्याकडे रोड छत्रपती संभाजीनगर मधनच. तर आपण जाणार आहोत आता तिरुपती बालाजी, तिथून कडप्पा, यादगीर, रायचूर, गुलबर्गा, सोलापूर वरनं डायरेक्ट जाऊया आपण घरी. सिरीज रोड एकदम एन्जॉयमेंट होणार आहे आपली, कारण 1200 किलोमीटरची जर्नी आहे. आता गुगल मॅपला तर मला वेळ दाखवतोय ते साधारण सकाळी 10 वाजेपर्यंत नॉन स्टॉप चालला होता. परंतु पार्टीवाल्याला विचारलं, ते बोलला की मामा परसों के दिन भी गाड़ी लिया तो चलता है. आपल्या गाडीत जो माल आहे तो टीसीआयचा आहे, टीसीआय लॉजिस्टिकचा. आपल्याला भाडं चांगलं लागलंय. सण निघूया आता घराकडं, कारण भरपूर दिवस मोडलेले आपले. आपण डिझेल भरलाय आता 100 रुपये 70 पैशानं. आपल्या गाडीत बसलाय 3163.21 रुपयांचं डिझेल. 0.61 लिटर बसलं. आता निघूया टपटप. आता डायरेक्ट कर्नाटक मध्येच डिझेल टाकूया. तोपर्यंत आंध्रामध्ये डिझेल नाही भरायचं. आता वाजले तर रात्रीचे 2. आणि प्रॉब्लेम काय झालाय ते व्यवस्थित समजून घ्या. आपल्या गाडीचं आहे ना, हे बटन तुटलं होतं, ही काच लॉक होती. आपण बॅक साईडला गेलो होतो, कारण की पावसाचं वातावरण झालेलं आहे वरती, आणि आपण थांबलोय या ब्रिज खाली. हा रोड जो येतोय तो कडप्पा तिरुपती साईडला येतोय, आणि इकडे चाललाय तो हैदराबाद साईडला. आभाळ वगैरे पूर्ण बघितलं, म्हटलं यार पाऊस चालू होणार आहे. आपली ताडपत्री तर तशी ओके आहे सगळी, परंतु काय झालं माहितीये का, म्हटलं माल वल्ला व्हायला नको. कार्टून बॉक्स आहे टीसीआयचे, आता माल वल्ला व्हायला नको. त्यामुळे काय केलं, कोणी काचा लॉक केला, डोअर लॉक केलं, मेन डोअर देखील लॉक केलं. प्रॉब्लेम काय झाला, आपलं डायरेक्ट हे बटन ह्या ठिकाणावर तुटलं डायरेक्ट. तुम्हाला दिसतील बघा, अंधारामुळे दिसणार नाही. ते व्हाईट कलरचं जे आहे ना, तर ती बोलेरो उभा आहे तिथं. त्या साईडला बोरवेलच्या गाड्या आहे 2. शेवटी 4-5 गाड्यावाल्यांना हात दिला, कोणीही थांबायला तयार नाही. आणि काय करावं, माल तर अर्जंट आहे. त्यांच्याकडे गेलो, 12-13चा पाहणा आणला, हातोडी आणली, आणि मोठं स्क्रू ड्रायव्हर आणलं. त्यानंतर आपण काय केलंय ते देखील सांगतोय तुम्हाला, की आपण डायरेक्टली ना ह्या मिसगिरीची हे नका खोलली सगळे. ते खोलल्यानंतर हे बघा, आता मला गाडी जायचं, कसं जाऊ सांगा, पटकन सांगा. त्या मिसगिऱ्या खोलल्या, त्यानंतर दरवाजा उघडला. तुमच्या सोबत असं कधी झालंय का, की गाडीत हे बघा, माझ्या सोबत कोण नाही आज, मी एकटाच आहे, कारण हमेशा एकटाच असतोय. हे उगा 8-15 दिवस महिनाभर आपला मामाचा मुलगा योगेश तो सोबत आला होता. नंतर 8 दिवस मोठा मुलगा देखील आला होता. परंतु कोणाला जर माहित नसेल ना तर अवघड आहे. मग आता हे दार कसं खोलायचं, त्या मेसगऱ्या काढल्या, हा दरवाजा समोरनं खोलला, खाली घेतली, हे बटन अनलॉक केलं, पुन्हा मेसगऱ्याची नट टाईट केली. वेळ जवळपास 2 तास गेले. 12 वाजता आलो होतो मी या ब्रिज खाली, 2 तास गेले. आता वाजले 2. गाडी अर्जंट आहे, पोहोचवायची तर आहेच, पण सध्या नांद्यालाचं थोडं पाठीमाग आहे. आंध्रामध्ये येतं नांद्याला, कर्नूलच्या, हैदराबादच्या पुढे कर्नूल लागतं, कर्नूलच्या नंतर नांद्याला नंतर कडप्पा लागतं. ते देखील रस्त्यानं असं प्रवास करत असाल आणि 2-5 मिनिटं थांबत असाल तर माझं हेच म्हणणं आहे का गाडी लॉक करत जाऊ नका. जर लॉक केली ना ड्रायव्हर भावांना, तो हा प्रॉब्लेम 100% येतोय. आपण होतो कर्नूलच्या मागे 50 किलोमीटर, कारण की रात्री झालेला की सडन मी व्हिडिओ बघितला, आपल्या गाडीचा हँडल तुटतो होतं. ड्रायव्हर लाईन म्हणतो हे थोड्या नॉर्मल गोष्टी होतच राहणार आहे आमच्यासोबत. हे बघू शकता, रात्री खूप असा पाऊस पडलाय. लागली ही ओढ तुझी आज या मनाला, पाहतो मी वाट तुझी खास या क्षणाला. तुझ्या स्पर्शाने मला लागला हा छंद असा, बोल
बोलण्यातून ह्या तुझ्या वाजतो मृदुंग जसा चाहूल लागली. आपण सध्या मंत्रालय म्हणजे मुंबईचं मंत्रालय नाही. मंत्रालय हे आंध्र प्रदेश मध्ये एक गाव आहे. फक्त शहराला कशा पद्धतीनं सुशोभित केलेलं आहे ते. आणि तुम्ही काय म्हणा ड्रायव्हर भावांनो, साऊथ लाईनचं टेम्पल वर्किंग खूप जबरदस्त आहे. तुझ्या येण्याची आज टिपले. आपण पडलोय आता आंध्राच्या बाहेर. आता लागणार आहे आपल्याला 5 मिनिटांसाठी तेलंगणा. तेवढं बरं या रस्त्याना काही इकडं टिकली वगैरे तेलंगणात काय विचारत नाही. त्या अगोदर तुम्हाला दाखवतोय लोखंडाचा ब्रिज. पूर्ण अखंड लोखंड लावलेलं आहे त्याला. आपण बोलतो ना निसर्गाची करणी, हे नारळ पाणी तर ही निसर्गाचीच करणी आहे ड्रायव्हर भावांनो, की आपल्या महाराष्ट्राला पाऊस नाहीये आणि कर्नाटकाला पाऊस सध्या. तुम्ही नदीला पाणी बघू शकता, वाहतं पाणी, सर्व वाहतं पाणी. आणि पॅसेंजर बसायची पद्धत बघा रिक्षावाली. डोळे माझे पाहुनी तुझा हा साज, ये ना तू साजणी, ये ना तुझी साथ रे, आहे मनाला माझ्या. कर्नाटक मध्ये आपली झालेली आहे सामान्य जनजीवन. टिफिन सेंटर, इडली सांबार, अण्णा इडली सांबार वडा उत्थप्पा, इकडे हेच भेटतं सगळं खायला. इकडं गावाच्या पोळीचा नाद नाही. इकडं परोठा भेटतो, तो जर खाल्ला ना तर टॉयलेटला सुद्धा येणार नाही, इतका घाण असतोय तो. गरम गरम खायला खूप छान लागतो, परंतु नंतर तकलीफ होती त्यानं. कोठा जाम करून टाकतं, मैद्याचा असतोय ना तो, त्यामुळं. हे तुम्ही बघू शकता आज वातावरण किती भारी बनलेलं आहे. रात्री बघितला असेल तुम्ही व्हिडिओ मध्ये, हे पाऊस झालेला आहे बऱ्याच ठिकाणी. इकडं शेतकरी शेती कामाला निघालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये आणखीन देखील पाऊस नाहीये. तुमच्याकडे असेल तर कमेंट नक्की करा ड्रायव्हर भावांनो. आपण आंध्रामध्ये डिझेल भरत नाही, कारण 110 रुपये लिटर आहे तिथं डिझेल. बघूया आता कर्नाटकचा रेट किती आहे. आपण हमेशा याच पंपावर डिझेल टाकतो, इंडियन ऑइलच्या. टँकर खाली होणार आहे. या भैयानं आपल्याला सांगितलं की मामा आपको डिझेल नाही मिल सकता, आपको 1 घंटा रुकना पडेगा. त्यामुळं आपण पुन्हा निघालोय आपल्या रस्त्यानं. कारण की काय होतंय माहितीये का ड्रायव्हर भावाने, इथं सुद्धा 100 रुपये डिझेल आहे. महाराष्ट्रात 99 पॉईंट किती पैसे कमेंट करा. पुढच्या पंपावर जाऊया, बघूया आता किती लांब आहे. रायचूर राहिलाय आपल्याला 25 किलोमीटर फक्त. आपण थांबलोय डिझेल भरण्यासाठी कर्नाटक रायचूर मध्ये. आणि तुम्ही चालला डिझेल रेट बघू शकता 99.99. तर आपण भरूया आता डिझेल. महाराष्ट्रात काय रेट चालू आहे इथं 99.99. आणि हा इथला भैया नाम काय भाई जरा अयान. तो खूप लाजलाय राव व्हिडिओ. डिझेल आपल्या गाडीत आलाय बघा 39 लिटर. अगोदर आपल्या गाडीत 3,500 पर्यंत टाकी फुल होत होती. आता 4,000 कमी जादा 4,000 रुपये लागायला लागले. डिझेलचा रेट वाढलाय. पहिला 90 होता, नंतर 91 झाला, नंतर 95 झाला ना आता डायरेक्ट 100. आजचे दिन आ गए रे बाबा आपले आजचे. रेल्वे पंक्चर झालेली आहे, त्यामुळे उभा करून ठेवली त्यांनी. मागचं चाक पंक्चर झालं. तुझीच आस रे, माझी बाई तू देना मला साथ तुझी, मन बावरी तू देना मला साथ तुझी, माझी बाई तू देना मला साथ तुझी, मन बावरी तू देना. गुलबर्गाच्या पाठीमागे 20 किलोमीटर. हे बघू शकता इकडे जे आहे ना, हे बघा इथं जवळ हे जे दिसतंय फरचीची तुकडी, मी समोर दाखवतो तुम्हाला. इकडं फरचीच्या डायरेक्ट खदानीच्या खदानी. इकडं शेतीचे बांध सुद्धा त्यांनी कडप्प्यानच मांडलेले आहे डायरेक्ट. मी हे ढिगार वगैरे बघू शकताय. जसं आपल्याकडं दगडाच्या खाणी आहे ना, तशा इथं डायरेक्ट फरचीच्या खदानीच्या खदानी. बघा ड्रायव्हर भावांनो, तुम्ही बघू शकता डायरेक्ट खदानीच्या खदानी आहे. आणि डायरेक्टली फरची निघती या ठिकाणी. ड्रायव्हर भावांनो, या ठिकाणी जी फरची निघती ती कोटा आहे. आता ऍक्च्युअल या फरचीचा जमाना राहिलेला नाही बरं का, परंतु ही फरची इतकी मजबूत आहे का तुटत नाही. तुम्ही बघितला असेल तुमच्या घरात, तुमच्या वडिलांनी आजोबांनी कोणीतरी घर बांधले असतील, त्यावेळेस ही फरची जुन्या काळी खूप चालत होती. वाट्याला वगैरे घरात देखील बसवल्या जात होती, पण आता नाही वापरत कोणी. असं काही नाहीये बरं का फक्त राजस्थान साईडलाच फरची मिळते. फरची आपण आहे सध्या कर्नाटकमध्ये सुद्धा या फरच्या निघतात. फरची जास्त प्रमाणात असल्यामुळे हे लोक आहे ना घरांना वीट वगैरे वापरत नाही, डायरेक्टली या कडाप्यामध्येच घर बांधले जातात. आपण आता सध्या आहे ना यादगिरीमध्ये आहे. समोर बघू शकता उड्डा पूल आहे, सिमेंटची वगैरे फॅक्टरी. आपण पोहोचलोय गुलबर्गामध्ये. आता वाजले 3. हा सरळ जो आहे तो बिजापूरला चाललाय. आणि आपल्याला या चौकात टर्न घ्यायचा आहे उजव्या हाताला.
म्हणजे आपण आळंद बॉर्डर मार्गे डायरेक्ट सोलापूरला जाऊया. हा आपल्याला आहे ना पावसाचं नॉर्मल असं दर्शन झालेलं आहे. कालबुर्गीच्या समोर थोडं आळंदच्या आसपास इकडं पाऊस चालू आहे आणि दुसरीकडं ऊन पडलेलं आहे. आनंदाची गोष्ट आहे का काल आपल्याला दिवस मिळाला होता आंध्रामध्ये, गोव्याला होता तेलंगणामध्ये, आणि आजचा दिवस माळवला आहे आपल्याला महाराष्ट्रामध्ये. आपल्या मी आहे सध्या अक्कलकोट तुळजापूर रोड वरती. महाराष्ट्रात एक थेंब पाऊस नाही आहे मित्रांनो, आणि तिकडं साऊथ लाईनला मस्त पाऊस चालू आहे बघा. रात्री या कंपनीचा साहेब बोलला होता की मामा तुम्ही रात्री कधी पण या गाडी खाली करून देतो. आपण आलो होतो 12 वाजता कंपनीच्या गेट वरती, परंतु गाडी काही खाली झाली नाही. मला म्हणे गाडी कंपनीच्या गेट मध्ये घ्या, जवळपास सकाळी खाली करतो. आपण काही गाडी कंपनीत लावली नव्हती, घरी गेलो होतो डायरेक्टली, कारण की इथनं आपलं 2 किलोमीटर वरती तर घरी. आणि पुन्हा आज सकाळी आलो ही गाडी खाली करण्यासाठी कंपनीत. झाला 1 तास पर गेट वर दिलेली आहे, त्याच्यावर सिग्नेचर होऊन येणार, त्यानंतर आपली गाडी खाली होणार. तो चेन्नईवरनं डायरेक्ट वाळूजा मडीसी मध्ये आमची इथं कामगार चौक आहे. कामगार चौकाला लागूनच कंपनी आहे क्रॉम्प्टन रिव्हिज म्हणून, त्या कंपनीत गाडी खाली करायची. बघूया आता. आणि तुम्ही कंपनीचं वातावरण असं बघू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि एक हाईटचं बटन नक्की दाबा मित्रांनो.